आम्ही आता आलो आहोत कुंजविहारचा वडापाव खायला, जो मी अजून खाल्ला नाही, आज फर्स्ट टाइम खाणार आहे. सो गर्दी तर खूप आहे, पण बघूया आता. हा कुंजविहारचा वडापाव आलेला आहे. किती मोठा आहे. सो आता आम्ही खाऊ आणि तुम्हाला सांगू टेस्ट कशी आहे. मी कुंजविहारचा वडापाव खायला आलो आहे कारण की नकुलला यायला जरा वेळ लेट होणार आहे तोपर्यंत. आणि ही फरमाईश होती योगेशची ना. योगेश राहू दे. मला माहीत नव्हतं म्हणून फर्स्ट टाईम मी आज वडापाव खाते. सो बघूयात पुढे आम्ही काय काय एन्जॉय करतो आहे. सो कसा आहे योगेश? मी तर खातो, चांगलाच असतो. मी फर्स्ट टाइम खाते. आता आम्ही नकुलला भेटतोय कारण की तो पण कुंजविहारच्या इकडे उभा आहे. आणि इथे आम्ही अख्खं पालथं घातलं केक शॉप, पण आम्हाला कुठेच केक भेटला नाही आहे. हाय नकुल, हाय ब्लॉगर. हेलो हेलो. अभी योगेश और प्रणाली आई है. अभी ये लोग वड़ा पाव खाएंगे. से हाय प्रणाली. हाय. हाय. वाव, काय ब्लॉग करतोय. माझ्या मोबाईल मध्ये स्पेस नाहीये म्हणून मी ब्लॉग करत नाहीये. अच्छा, तिला कळवलं वाटतंय पाऊस नाहीये. तिला बोलते पाऊस येतोय. ब्रो बोलते पाऊस कुठे आहे. हे बघा पूर्ण रस्ते भिजले आणि बोलते की कुठे पाऊस, कुठे पाऊस. पाऊस पडतोय. मी काही खोटं बोलणार आहे का यार? बट का आम्ही खोटं का बोलू? आमचं काही चुकी नाही आहे यार. तिकडवारली साधी लोक आहे आम्ही. ठाण्यामधला छळ कपट नाही येत आम्हाला. प्रणाली, ओ माय गॉड, पाऊस 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 पाऊस. तिला खोटं कुठे आहे वाटतंय. पाऊस? अरे आहे ना पाऊस, आता आहे. कुठे आहे? याला पाऊस बोलतात. नाही पाऊस. ठाण्यातल्या लोकांना माहिती, श्रीमंत लोकांना पाऊस काय असतो. पाऊस बघा. अथांग प्रयत्नानंतर आम्हाला रिक्षा भेटलेली आहे. आणि मी पूर्ण भिजलो, योगेश पण भिजलाय, ती पण भिजली. आमच्याकडे छत्री नाहीये, तरी कडक बोलते पाऊस नाही. पाऊस नाही. आणि बोलते तिकडे यार कुठे आहे पाऊस? कुठे आहे पाऊस? नाही आहे आणि बाहेर. आता आम्हाला नाईला जाणी रिक्षा करावी लागते. ती 150 रुपये घेणार आहे. लाईक 150 रुपये. आपल्याकडे 1000 रुपये सीट असते इथं व्हायला. आणि खूप महाग आहे. हो, चला आता पुढचा ब्लॉग तिकडे करूया. मग त्यामुळे आम्ही जर केक नाही घेऊ शकत कारण की 150, 300 रुपये आमच्या रिक्षामध्येच गेले. याच्यापेक्षा जर आपण दिवाळीला बड्डे केला असता 300 रुपये वाचले असते. कुणाल कॅफे. कुणाल कॅफे. आणि मग तिकीट पण ना याची 40 रुपये दिवाळी जायचं म्हणजे आणि 712 420 रुपये गेले आमचे. म्हणजे महागात पडला बड्डे, खूप महागात पडला बड्डे. जाऊ दे, बड्डे बंद करा यार, बंद करा बड्डे. आमचा शेवटचा बड्डे आहे. आता यानंतर एकही बड्डे होणार नाही आहे. लग्नानंतर कडवला पहिला आणि शेवटचा बड्डे. प्राणीचा पण बड्डे केलेला मग त्याची यावर्षी बड्डे नाही तिचा. हा बोलला आता की बड्डे आता नाही, बड्डे कडवचा बड्डे लास्ट आहे आता. हा तिनं पॅडवेचं. योगेश गेला केक बघायला आता. नाईस भेटत. अर्जन्सीमध्ये केक हवा आहे म्हणून मग हे भेटेल इथे. नकुलला काय बोलायचं ह्याच्यावर? मला बोलायचं की आपण विवेना मॉल म्हणजे ठाण्यामध्ये काहीच नाही एवढं बघण्यासारखं. कारण की विवेना मॉलमध्ये पण काय एवढं खायचं ऑप्शन नाही आहे. आणि ते जंक आपण खात नाही मोस्टली, तेच खा लागणार आहे आपल्याला. तर मला वाटतं टिटवाळा इज बेस्ट. थँक्यू डॉक्टर. वेलकम. हळूहळू आम्ही केक आणलेला आहे इथे. त्याच्यामध्ये कॉफी पण होती. तो शैला खरी काकीचा फेवरेट केक होता. माझ्या बड्डेचा योगेश कारण की मी स्पेशल आहे. आणि हा केक पण खूप चांगला आहे. पण ही लोकल बेकरी आहे कारण की मॉन्युलेस नाही भेटलं. बट इट इज व्हेरी गुड ब्रँड बिकॉज वोकल फॉर लोकल. ओ माय गॉड. या आम्ही इथे बघतोय काय खायचं आणि काय नाही. तर हे सगळे आपल्यासाठी फूड ऑप्शन आहे. जसे डायनिंग आहे. आपण डायनिंगमध्ये मला फूड माहिती आहे एक जे की कोरियन फूड आहे. साऊथ एशियनचे प्रणालीला आवडतं. सोशलमध्ये जाऊ शकत नाही आपण कारण की आपण चांगल्या घरात नाही तो. सो
बघूया पिझ्झा खायचा कोणाला. माझी काय व्हॅल्यूच नाही यार. सॉरी नॉर्थन तडकामध्ये काय आहे? हे खायचंय का बघा. राजधानी. व्हेजिटेरियन फूड खायचं कोणाला. राजधानी एक खानदानी परंपरा. कसं वाटतं मला चांगलं वाटतं. अरे जा आता फायनली आम्हाला दिसली आहे प्राजक्ता. या दोघी मैत्रिणींची खूप दिवसांनी भेट झाली आहे. ऍक्टिंग केली आधीच भेटलेले दोघे. हॅपी बर्थडे प्राजक्ता. न्यू एंट्री ब्लॉग मध्ये. नाही त्याचा ब्लॉग 3 वेळा झाला आहे. हो, हा, बरोबर. वाटलं नाही. चल ना येऊ दे ना. सो प्राजक्तासाठी आम्ही गिफ्ट तिला देत आहोत. तिला आवडतं काही नाही विचारू तिला. काय या सांग काय बघ ना. सॉरी खोलून बघ. थोडा इंटरेस्ट दाखवा प्लीज. असं करायचं आहे का? हा चांगली तू नको तू राहायचं चांगली रिॲक्शन दे. अशी लावून दाखव ना. आता मी पिझ्झा मागवला आहे जो की प्रणाली खाणार आहे एकटी कारण की आम्ही तर खात नाही. सगळे खाणार. कडवच्या तेलावरती खूप ग्लो आला आहे. त्याचा पोस्ट आधी ग्लो आहे हा. किलोने घ्या ना. तिने हा बोल प्रणाली. प्राजक्ता अक्षयला 3 वर्डमध्ये डिस्क्राईब कर. तुमचा किराणा घेतोय आम्ही. 3 वर्डमध्ये डिस्क्राईब कर. काय बोलू आता? बापरे काय बोलू आता. 3 एक्सप्लेनेशन. वा वा अक्षय तू सांग आता तू सांग. तिला 3 वर्डमध्ये डिस्क्राईब कर कडवला. आशी पहिला वर्ड बोलल्या. दुसरा दुसरा असं नको रे करायला. संपलेला आहे छान. आणि आम्ही आता घरी चाललोय. ते त्यांच्या घरी जातील आणि आम्ही आमच्या घरी जाऊ. आमचं एक फॅन मुवमेंट झालं. मला एक मुलगा भेटला. तो सोन्याचा फ्रेंड होता. तो बोलला मी तुम्हाला ओळखतो. बोललो कसं काय. ते बोलले तुम्ही स्नेहा ब्लॉग्समध्ये. बोललो हो येस. थँक्यू सोनूताई तुम्हाला फॅन्स दिले. चलो चला आता आपला आजचा ब्लॉग इथेच संपतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय राजू. तर आम्ही ऑटो घेतलेली ओला बुक केलेली पण आम्हाला मध्ये दिसलं बाबा फालुदा आणि आहे त्याच्याकडे आणि प्रणालीला भूक लागलेली. तिला खायचं होतं काहीतरी म्हणून आम्ही आता आलो आहे एका लेक जवळ ठाण्यामध्ये आणि वी आर गोइंग टू ट्राय दिस लोकल पावभाजी अँड देन बाबा फालुदा. कारण की पहिले बाबा फालुदा खायचा होता. आपण म्हटलं पहिले जे काहीतरी तिखट खाऊ नंतर मग काहीतरी डेझर्ट खाऊ. सो आता तेच सांगितलं त्यांनी. बट हे कट मारे लँग्वेजमध्ये सांगते. म्हणजे मी इंग्लिशमध्ये सांगितलं ती मराठीमध्ये सांगत आहे. कट मारते. मी हिंदीमध्ये बता रहा हूँ अँड प्लीज सबस्क्राईब दी सरकारी डॉक्टर कारण की अजिबात नाही. आता अजिबात नाही. कारण हे दोघं ग्रो करतात. मी ग्रो करत नाहीये. कारण की सोनू जायचे पण आता झाले 123 मिलियन आणि आता मीच बाकी आहे. मी पण बाकी आहे. पण मला रिग्रेट नाही. आणि मी पण बाकी आहे. मी पण बाकी आहे. हा म्हणतो रिग्रेट नाही राहिला. पक्का जळतोय. हा पक्का जळतोय सोनताई पण. मला माहिती आहे. मला बोलला होता सोनताई बघ तू. मी नाही खाई. मी तर भाऊ आहे. सख्खा भाऊ. सगळी इन्कम माझ्याकडे येणार. आता आम्ही आलोय मरीनला. सस्ता मरीनला. तुम्ही बघू शकता पाठी काय आहे. लेक आहे एक सुंदर अँड बस बंद कर. अरे बंद कर. त्यांच्या समोर अचानक कॅमेरा आला ना ते असे बावरतात. आई एम कैमरा शाय बट मैं टीवी में आऊँगा. असं का आम्ही आता पावभाजी खातोय. तर ही बघू शकता तुम्ही पावभाजी. असली बटर अमूल बटर देश का बटर अमूल बटर जो मिल्क नहीं हो रहा है. कसं आम्ही प्रणाली सांगू शकतो तुम्हाला. काय नाही. पहिले खाऊन बघतो आम्ही.
कुछ तो लग रहा है ये आइसक्रीम है ना बस. म्हणून मी घेऊन नाही नको बोल पटकन. आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा म्हणून सिटी आहे तिथे बेस्ट फालुदा भेटतो इथे. नो फॉर्मिंग ओके. तू आंध्र प्रदेशला तर जाऊ शकत नाही ना दर टाइम. ए माझा मोबाईल कुठे आहे? आंध्र प्रदेशला विजयवाड्यामध्ये बेस्ट बेस्ट कोणती सीट आहे? फूड कोर्ट फूड गली आहे आय थिंक आमच्या ब्लॉगमध्ये आहे योगेश अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही बघून घ्या प्लीज. बोलतो आणि आम्हाला खाऊ घालतोय. या लोकांमुळे माझी चीटिंग झाली. चीट डे झालाय फुल चीट डे. आणि माझ्याकडे एक न्यूज आहे. मी या लोकांसोबत हँगआउट करणं बंद करणार आहे कारण की हे खूप घाण आणि डर्टी आणि जंक खातात. त्यांच्यामुळे माझं पण सगळं तुटतं आहे म्हणून मी आता बंद करणार आहे. सॉरी गाईज हे आपलं लास्ट आउटिंग होतं. आता मी नाही बोलणार. असाच दिवस कसा गेला खरंच कळलं नाही कारण की आम्ही खूप दिवसानंतर भेटलो होतो आणि खूप जास्त मजा केली आणि खरंच खूप छान असा एन्जॉय केला. आणि आपण आता पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सगळे स्वतःची काळजी घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.